माळियाचे वंशी सावता जन्मला, माळियाचे वंशी सावता जन्मला, माळियाच्या वंशी सावता जन्मला, माळियाच्या वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा, पावन तुझ्या वंशाचा, पावन तुझ्या वंशाचा, माळियाचे वंशी सावता जन्मला, माळियाच्या वंशी सावता जन्मला, माळियाच्या वंशी सावता जन्मला, वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा, पावन तुझ्या वंशाचा, पावन तुझ्या वंशाचा, त्या संगे हरी फुलफुलागे अंगे, या रंगे हरी फुलफुलागे अंगे, दया सवे
हरी फुलफुलागे अंगी या संगे हरी फुलफुलागे अंगी हरी फुलफुलागे अंगी गावोनी त्याच्या मागे काम कर रावणच्या मागे काम कर रावणच्या मागे काम कर एका जनार्दनी सावता तो धन्य राजराजनी सावता तो धन्य एका जनार्दनी सावता तो धन्य राजराजनी सावता तो धन्य दयाचे महिमान नकडे काही दयाचे मैदान नगरकाई दयाचे मैदान नगरकाई एका जनार्दनी सावता तो धन्य राजराजनी सावता तो धन्य एका जनार्दनी सावता तो धन्य राजराजनी सावता तो धन्य दयाचे महिमान नकडे काही त्या संगे हरी फुलफुलागे अंगी हरी फुलफुलागे अंगी दया सवे हरी फुलफुलागे अंगी हरी फुलफुलागे अंगी गावोनी त्याच्या मागे काम करणे माळियाच्या वंशी सावता जन्मला माळियाच्या वंशी सावता जन्मला मारियाच्या वंशी सावता जन्मला माईकचे बेस कमी करा मारियाच्या वंशी सावता जन्मला माळियाच्या वंशी सावता जन्मला माळियाच्या वंशी सावता जन्मला मारियाच्या वंशी सावता जन्मला मारियाच्या वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा पावन तो केला वंश त्याचा त्या संगे हारी फुलफुलागे अंगी त्या संगे हारी फुलफुलागे अंगी पावन तो केला वंशजाचा पावन तो केला वंशजाचा गावली त्याच्या मागे कामे करे
धावणी त्यांच्या मागे धावणी त्यांच्या मागे गाणे करे त्या संहारी भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चला विठाला माळियाच्या वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. तया सवे हरी खुरपू लागे अंगे, धावणी त्याच्या मागे काम करी.
पितांबर कास खोवनी माघारी, पितांबर कास खोवनी माघारी, सर्व काम करे निजांगे. मला हा पक्वात नको वाजू. तया सवे हरे खुरपू लागे अंगे, धावनी त्यांच्या मागे काम करे. एका जनार्दनी सावता तो धन्य, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे काही. तया सवे हरी खुरपू लागे अंगे, धावनी त्याच्या मागे काम करी. विठ्ठल विठ्ठल. वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानम्. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञ जीवधरार्थावतारं, कलाङ्काङ्कते ज्योतिकामोदिवक्त्रम्. कलानिशवादापनुदारदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी, विश्रांती पावलो सांभाळा उंबरे, विश्रांती पावलो सांभाळा उंबरे, विश्रांती पावलो सांभाळा उंबरे, विश्रांती पावलो सांभाळा उंबरे, विश्रांती पावलो सांभाळा उंबरे. वाढली आमचा रे प्रेम तुका, वाढली आमचा रे प्रेम तुका. विश्रांती पावलो सांभाळा रे, वाढली आमचा रे प्रेम तुका, वाढली आमचा रे प्रेम तुका. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सगळं विको वगैरे सगळं बंद करायचं, फक्त आवाज ठेवायचा, साधा आवाज. बाकी सगळी फॅसिलिटी बंद करायची. माळियाचे वंशी सावता जन्मला, सुंदर. माळियाचे वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. तया संगे हरी खुरपू लागे अंगे, धावनी त्याच्या मागे काम करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अजून काहीतरी राहिले त्याचे बंद करा, फक्त आवाज, सगळी बटणं बंद करा. श्रीमंत संत आणि शांत. पैठण निवासी नाथ महाराजांचा गाथ्यातील सावता महाराज चरित्र प्रकरणातील अभंग असून, आजच्या अभंगात नाथ महाराज सावता महाराजांना धन्यता देतात.
त्यांच्या संग भगवान परमात्म्यांनी कसं काम केलं तेही सांगतात आणि अशा माळ्याच्या वंशामध्ये जन्माला येऊन हा वंश त्यांनी कसा पावन केला त्याचा खुलासा आजच्या अभंगात करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सर्व तुम्ही परमार्थिक श्रोते मंडळींनी, संत मंडळींवरती प्रेम करणारी सगळी मंडळी, सावता महाराजांवरती प्रेम करणारी सगळी मंडळी, आणि मग दरवर्षीप्रमाणे खरं तर हा सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा ह्याही वर्षी आपण मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी साजरा करत असताना ह्या वर्षाची कीर्तन रूपी सेवा, सावता महाराजांच्या पुण्यतिथीची सेवा करण्याचं भाग्य खरं तर माझ्या पदरात पडलं. महाराज एक वेळेस सत्याचं नाही पडलं तरी चालेल, पण संतांचं पडणं गरजेचं असतं नाही का. आणि मग खरं तर आज सावता महाराजांची पुण्यतिथी सबंध महाराष्ट्रभर जिथं जिथं म्हणून सावता महाराजांवरती प्रेम करणारी मंडळी आहे ती सगळी मंडळी आज सावता महाराजांचा उत्सव. मग काही काही ठिकाणी 7-7 दिवसाची सप्ते, काही ठिकाणी 5 दिवसाची, काही 3 दिवसाचे, जिथं लई जास्त करता येत नाही तिथं आपल्यासारखा 1 दिवसाचा का होईना पण उत्सव साजरा करतात. तर तुम्ही आम्ही सगळी मंडळी सावता महाराजांवर प्रेम करणारी, मग सावता महाराजांचा उत्सव साजरा त्या ठिकाणी हा पुण्यतिथीचा सोहळा साजरा होत असताना उपस्थित सगळी मंडळी, आदरणीय गायनाचार्य आमचे अतुल बाबा असतील, दुसरे आमचे मोरे महाराज असतील, आमचे संतोष महाराज असतील, आमची 2-3 गुरुबंधू मंडळी, बरं का मला काही नामोल्लेख माहित नाही, गावातलीच ना, हा मग काय गावातलाच जोड आहे, आज काय काळजी करायची कारण नाही. सगळी सुंदर मंडळी, तुमचे सर्वांच्या चरणाविंदावरती दंडवत प्रणिपात करतो. उपस्थित तुम्ही सगळी परमार्थिक श्रोते मंडळी, सुंदर साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हाला धन्यवाद, ज्यांच्या मार्फत येण्याचा योग आला. ते आमचे परमार्थस्ने आमचे रमण दादा असतील, आमचे खंडू शेठ असतील, त्यांचा विशेष आग्रह होता तुम्ही 10 ते 12 ही सेवा करा म्हणून. चला सकाळ मोकळं आहे, संध्याकाळी जरी कुठं असलं तरी बरं आम्ही पहिले एक खळं करून मग इथं आलोय महाराज. महाराजांचा फोन आला तर बरोबर मी चौकात आलो होतो ना की त्यांना चौकात गाठलं. असं आपल्याकडे जास्त वेळ नाही, प्रस्तावनेला जास्त वेळ द्यायचा नाही. आज सावता महाराजांची पुण्यतिथी. मग इतरत्र दुसरा अभंग निवडण्यापेक्षा त्यांच्या जीवनचरित्राचा संबंधित अभंग निवडून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. हे थोडंसं बंधन संस्थेमध्ये असल्यामुळे सावता महाराजांचीच माहिती सांगणारा आजचा अभंग सेवेसाठी त्या ठिकाणी निवडला. खरं तर सावता महाराजांचं जे वाङ्मय आहे ना महाराज अभंगाचं, विठ्ठल म्हणजे मागून आलेली माणसं बसतात. मी काय तुमच्या ओळखीचं काही खाली नाही काय. बस आता नका बरोबर 1 तासात सेवा संपवायची मला. सावता महाराजांचं जे वाङ्मय आहे खरं तर थोडी शोकांतिका अशी आहे की सावता महाराजांनी जे अभंग लिहिले ते अभंग आपल्या कवी जतन झाले नाही. थोडीशीच अभंग मर्यादित फक्त जतन झाले, कारण परकीयांच्या आक्रमणात सावता महाराजांचे अभंग शक्यतो जपता नाही आले आणि त्यांच्यामुळे त्यांचे अभंग, त्यांचे काही ठराविकच अभंग आपल्याला पाठ आहे. एक कांदा मुळा भाजी, दुसरी धन्य ती आरण रत्नाची ती खान, अजून काय आमची माळी याची जात, हे 3च अभंग आपल्याला पाठ आहेत. मला 4था जर पाठ असला तर त्याला दंडवत असे आपल्यामध्ये असे काही ठराविक अभंगच आपल्यापर्यंत पोहोचले. पण त्याच्यापैकी नाथ महाराजांनी मात्र सावता महाराजांचं चरित्र त्यांच्या गाथ्यामध्ये वर्णन केलं आणि त्यांचे चरित्राचं वर्णन करणारा जो नाथ महाराजांचा पहिला अभंग आहे तोच सेवेसाठी निवडला. आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज सावता महाराजांनी माळियाचा वंश कसा धन्य केला त्याची काही मीमांसा आजच्या अभंगामध्ये करतात. महाराज हा मृत्यूलोक आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आलो आणि जन्माला आलेला प्रत्येक माणूस सध्या काहीतरी कमवायच्या दृष्टीनं प्रयत्नशील. प्रत्येकाला वाटतं काहीतरी कमवलं पाहिजे. कोणी पैसा कमवतो, कोणी पद कमवतो, कोणी प्रतिष्ठा कमवतो. पण काही माणसं पैसाही कमवत नाही, प्रतिष्ठाही कमवत नाही, पदही कमवत नाही, ती फक्त नाव कमवायच्या मागं लागलेली महाराज. आणि तुम्हाला सांगू का, पैसा कमवलेला निघून जाईल, पद एखाद्या वेळेला पंचवार्षिक नंतर पहिली पद 5-5 वर्ष असायची महाराज. आता 6 महिन्यात उचल बांगडी होती का, सगळ्यांची बोलवून करायची असते, ते लय अवघड झालं आता. आळंदीला तुम्हाला खरं सांगतो, आपल्या आळंदीची नगर परिषद आहे ना, आळंदीच्या नगर परिषद 5 वर्षात
किती वर्षात? 5 वर्षात 10 उपनगराध्यक्ष झाले होते महाराज. का? नाव पुढे पाठी जाते, बाकी दुसरं काय. पंचवार्षिक नंतर पद निघून जाते, 6 महिन्यात पद निघून जातं. पण तुम्ही जर नाव कमवलं ना महाराज, तुम्ही जाल पण नाव मात्र जगात शिल्लक राहते. ही नावाची म्हणून माणसाने या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर आहे ना नाव कमवलं पाहिजे. पण नाव कोणतं? त्याच्यात 2 प्रकार आहे, चांगलं नाव आणि वाईट नाव. आता काही माणसांनी नावं कमवलेत ना महाराज, पण त्यांची नावं लोक सकाळी सकाळी घेत नाही. अशी काही जण नाव कमवून गेलेत ना. ह्या जगात जेवढं आपल्याला श्रीकृष्ण माहिती आहे तेवढाच कंस पण माहिती आहे महाराज. याचा अर्थ कंसाचंही नाव राहिलं, कृष्णाचंही राहिलं, पण दोघात चांगल्या वाईटाचा काय फरक आहे. ह्या जगात रामाचंही नाव राहिलं, या जगात रावणाचंही नाव राहिलं, पण दोघांच्या नावात चांगल्या वाईटपणाचा काय फरक आहे ना. ह्या जगामध्ये मंबाजीबोचंही नाव राहिलं आणि तुकोबारांचं नाव राहिलं, पण चांगल्या वाईटाचा काय. कीर्तनात अभंग मंबाजीबोचा आहे का तुकोबाचा आहे? मग दोघांची नावं तर सारखीच आहे, पण एका वाईटाचा फरक आहे आणि एकाचा चांगल्यात फरक आहे. माणसाने नाव कमवलं पाहिजे. नाव असं कमवलं पाहिजे की काम झालं पाहिजे, आणि काम असं केलं पाहिजे की नाव झालं पाहिजे महाराज. बरं तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, आम्ही नाव कमवण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणतो एखाद्या वेळेला नाही नाव कमवलं तरी चालेल, फक्त आपलं नाव नका कमवू, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला किमान त्यांना मान खाली घालायला लावू नका, याची काळजी घेतलीच पाहिजे. बापाचं नाव नाही वाढवता आलं तरी चालेल, वंशाचं नाव नाही वाढवता आलं तरी चालेल, कुळाला नाव नाही वाढवता आले तरी चालेल, पण कुळाची जी मान मर्यादा आहे किमान ती आपल्या वर्तणुकीनं खाली पाहायला त्यांना लागणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ज्ञानोबाराय परमार्थिक क्षेत्रात जीवन जगणाऱ्या किमान माळकरी माणसांनी आपल्याकडून ज्ञानोबा तुकोबांचं नाव नाही वाढलं तरी अडचण नाही, पण आपल्या वाईट कर्मानं तुकोबाचं ज्ञानोबाच्या नावाला कुठं गालबोट लागणार नाही याची काळजी किमान माळकऱ्यांनी घेतली पाहिजे. माळकरी कधी कधी माणसं स्वतःचं नाव वाढवतात आणि स्वतःच्या नावाकडं वंशाचं सुद्धा नाव वाढवतात. कधी कधी काही माणसं वंशांनी त्यांना कमाई करून ठेवलेली असते मान, पण अशी काही वंशात जन्माला येतात त्या वंशाला काही ती इज्जत ठेवीत नाही. समाजात 2 वर्ग आहे. एक वर्ग असा आहे ज्यांनी आपल्या वंशाचा उद्धार केला, मला अभंगात यायचं, आणि एक वर्ग असा आहे की ज्यांनी आपल्या वंश पतनाला नेला. विठ्ठल एकच तास असल्यामुळे मी आपली 8 तास घेणार आहे, तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी. 2 वर्ग सांगितले. एक वर्ग समाजात असा जन्माला आलाय ज्यांनी वंशाचा उद्धार केला, आणि एक वर्ग समाजात असा जन्माला आलाय की ज्यांनी वंश पतनाला नेला. मग आधी आपण थोडस पतनाला कोणी नेलाय ते बघून मग उद्धार कोणी केलाय ते बघून. ह्या समाजात 3 माणसं अशी आहेत की ज्यांनी आपला वंश पतनाला नेलाय. कोण? एक लोभी मनुष्य आपला वंश पतनाला नेतो. सहाडी आणि निंदा करणारा मनुष्य आपला वंश पतनाला नेतो, आणि दुराचारी जन्माला जर कुळात आला तर तो आपला वंश पतनाला नेतो. विठ्ठल सर्वांच्या समोर मांडले. कोण 3 माणसं आहेत? पहिला ह्या जगातला लोभी आहे महाराज. लोभी, जो लोभी मनुष्य असतो ना तो मात्र आपला लोभापायी तो आपल्या वंशाची जे काही मर्यादा आलेली असतात त्या पाळीत नाहीत महाराज. काही माणसं आहेत ना सध्या ते काही गोष्टी पाळतात. महाराज आमच्या आहे ना बापापासून आजोबापासून हे चालत आले. ह्या तुम्हाला सांगतो ना, आपला खरा वारसदार कोण माहितीये का? जो आपल्या संपत्तीला वारसा होतो तो आपला वारसदार नाही, जो आपल्या चांगल्या विचारांचा वारसा पुढे चालवतो तो खरा आपला वारसदार आहे. आता तुम्ही खरं सांगा, बापानी किंवा आजोबानी आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये समजा एखाद्या ठिकाणी पंगत देण्याची 3 पिढ्यांची पद्धत आहे. मग जर एखादा त्या कुळात जन्माला आला त्याने जर आजोबाची बापाची पंक्तीची परंपरा बापाच्या पश्चात जर चालू ठेवली तर म्हणायचं हे त्याच्या विचाराचा आहे, आणि तो जर फक्त त्याचा खात्यावरचा बॅलन्स घेऊनच मोकळा झाला पंढरीच्या वारीचा फिरागलाच नाही तर म्हणायचं हे त्याच्या जातीचं नसलं पाहिजे. मला त्याच्या विचाराचा उपयोग काय? काही माणसं या जगात प्रचंड लोभी आहेत, आणि लोभी माणूस वंशाचं पतन केल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात लोभावरी ठेवणी हे तन, असत्य करी न्याय नितन, त्याच्या पूर्वजा पतन, नरकी किडे होते जाण, नरकी किडे होते जाण, नरकी किडे होते जाण. तुम्ही काळजी करू नका.
नाहीच काय झालं तर मी एकेरी ओढीन, तसं काय काळजी करायची. मी असा माणूस आहे, जर चुकाडाला शिवळी बसली नाही तर ते शिवळ बदलायचं नाही, तेच तासून बसवायचं. मला नाही का काळजी करायची काय. लोभावरी ठेवणी हेत असत्य करी न्यायनी, तर त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. तुकोबरायांची भाषा. लोभी माणसं जगात फार झाले. लोभी किती असं सांगतो तुम्हाला. एका जणाला सावता महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्तानं 5 नारळ पाहिजे, तोरण बांधायचं होतं. तो गेला गावात गेला, दुकानदाराला म्हणला नारळ कसा आहे, नारळ कसा आहे म्हणल्यावरती तो म्हणला बाबा नारळ इथं 30 रुपयाला आहे. तो म्हणला थोडस कमी कर ना. तो म्हणला कमी पाहिजे असेल तर खेडला जा. ते गेलं खेडला महाराज, आणि खेडला गेल्याच्या नंतर मी त्यांनी तिथे खेडला विचारलं नारळ कसा आहे. तो म्हणला 25 रुपयाला. तो म्हणला 20 रुपयाला नाही का. ते म्हणला 20 रुपयाला तुला भेटेल, पण मग लोणावळ्याला जायला लागतं. लोणावळ्यात गेल्याच्या नंतर त्याने विचारलं नारळ कसा आहे. तो म्हणला 20 रुपयाला. तो म्हणला 15 नाही मिळायचा का. लोभीचं सांगतो. तो म्हणला मिळेल, मग तुला मुंबईत जायला लागेल. मुंबईत गेलं. मुंबईत विचारलं म्हणला नारळ कसा आहे. म्हणजे 15ला आहे. ते म्हणजे 10 रुपयाला नाही मिळायचा का. ते म्हणजे 10 रुपयाला मिळेल, मग तुला खाली कोकणात जाय. कारण तिथं ते समुद्राच्या तीरावर संतोष महाराज काय नारळाचे झाड जे जाया पाहिजे ते आणि मग ते कोकणात गेलं महाराज. काय कोकणात गेला तिथे त्या नारळावाल्याने असं बसलो होतं दुकान मांडून. तो म्हणला नारळ कसा म्हणला 10 रुपयाला. तो म्हणला 5 रुपयाला नाही मिळायचा का. तो म्हणला मिळेल, मग पुढच्या दुकानाकडे जा. तिथे गेला म्हणला नारळ किती रुपयाला. तो म्हणला 5 रुपयाला. तो म्हणला फुकट नाही मिळायचा का. म्हणला फुकट मिळेल, लोभ सांगतो तुम्हाला. मग त्या समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणला माझी झाड. मग त्या झाडावर तू स्वतः चढायचं आणि अख्खं झाड जरी तो नेलं तरी मला काय त्याची अडचण. आणि मग आता लोभी. ते महाराज तुम्हाला सांगतो सगळ्या झाडावर चढणं सोपं आहे, नारळाच्या झाडावर चढणं लय अवघड आहे. कारण बाकीच्यांना फांद्यांचा आधार घेतो, त्याला फांदीच नसती. फांदी असती पण कुठं शेंडेव गेले फांदी. बरं त्या फांदीवर तुम्ही बसू शकत, मोडणारच ती खाली. आणि मग हा लोभी म्हणला वा फुकट. 2 दिवसा गडी तिथं गेला कोकणात नारळाच्या. ही जर टोपी कोणाला बसली असेल तर योगायोग सांगायचं. मग तो नारळाच्या झाडावर आतुलोबा गेला. नारळाच्या झाडावर तसा गेला, ते नारळाचं झाड राहते कंपूर. मग त्याने ते कोयता बिंता घेऊन गेला होता नारळाचं. ते याला देठाला लई कडक राहिले मला, ते असं काही पटकन तुटत नाही. ते असं नारळावरती घाव टाकायला गेला ना महाराज, फांदीच निसटली. फांदी निसटली ना, असं कोयत्याला धरलं होतं ना, तो कोयता असा खोडात अडकला आणि त्या कोयत्याला लटकलं ते वर. ते असंच राहिलं. पण तो लागला ओरडायला वाचवा 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 वाचवा. तेवढे तिथं खाली उंटावाले होते. त्या उंटावाल्याला म्हणला ओ उंटावाले दादा. ते म्हणला काय. 5000 देतो फक्त मला काय कर. आणि 2 दिवस नारळ घेतला असता तर काय मिळाला असता. आता उंटावाला म्हणला इथं एका फेरीला एका माणसाचं 100 आहे. 5000 जर एका झटक्यात मिळत असेल तर मग काय. मग त्याने उंट तिथं न्याला. ते उंटावर उभं राहिलं महाराज. आणि उंटावर उभं राहिलं तरी पण 1 हाताचं अंतर राहिलं. तो म्हणला काही कर फक्त मला खाली. ते उंटावाले लोभीच होतं. ते उठलं उडी मारली, त्याचा फायदा झाला. त्याने जशी उडी मारली उंट गेला निघून. आणि जसा उंट निघून गेला आता ते अडकलं कोयत्याला, ते खाली अडकलं. आणि मग हे उंटावाला म्हणतंय 10,000 देतो कोयता सोडू. ते म्हणला आता काय करायचं होतं तुम्ही सांगा. प्रकरण केवढ्या पडलं. दोघही संघच खाली आले, दोघाचे मनके मोडले आणि 2-2 लाखात मनके नीट झाले. त्याला म्हणायचं लोभी. आणि अशी ती लोभी माणसं आहेत ना, ती स्वतःच तर कल्याण करत नाही, स्वतः चांगलं वागत नाही, दान धर्म हा त्यांच्या रक्तात नाही, त्याच्यामुळे वंशाचं पतन होतं. सांगतो तुम्हाला लोभ कसा असतो. एक न्यायाधीश आणि एका गरीबाची जमीन एका ज्योतिषाने त्याच्या नावावर करून घेतली. गरीबाचं सध्या कोणी विचारित नाही. आणि मग ही केस लागली कोर्टात लागली का. हे ज्योतिषानं न्यायाधीशाला गाठलं. मला सांगायचं वंश कसा पतनाला जातो बघा लोभी माणसाचा. आता तो न्यायाधीशच होता. त्या न्यायाधीशाला ह्या ज्योतिषी जाऊन भेटला. म्हणल्या बघ जर माझी 100% बाजू चुकीचीच आहे म्हणलं, पण जर न्याय तुम्ही माझ्या बाजूने दिला तर मी तुम्हाला तुमचे वडील कुठे आहेत हे दाखवणार म्हणलं. ते म्हणलं माझे वडील मेले. म्हणलं तेच सांगतो मी ज्योतिषी आहे, भूत भविष्य वर्तमानाचं मला यथार्थ ज्ञान आहे. तुम्हाला जर तुमच्या वडिलांचं दर्शन पाहिजे असं तर तुम्ही माझ्या बाजूने उद्या न्याय द्या. न्यायाधीशाने थोडासा विचार केला. मला जर मेरीला बाप बघाय मिळत असेल तर थोडासा न्यायच फिरवले आणि काय अडचण. आणि मग खोटा न्याय दिला
ज्याची जमीन होती त्याच्या बाजूने न्याय नाही दिला, ज्याने काहीतरी लबाडी केली त्याच्या बाजूने न्याय दिला. 2 दिवसांनी न्यायाधीश ज्योतिषाकडे गेला. म्हणला तुम्ही माझे वडील दाखवणार होते ना? ते म्हणजे दाखवणार, पण उद्या सकाळ दाखवतो. आणि तुमच्याच गावात आहेत म्हणले, काळजी करायचं कारण. त्याला वाटलं गावात आहेत याचा अर्थ कोणत्या रूपाने जन्माला आलेत काय माहिती. आणि मग सकाळी ज्योतिषी त्याच्या घरी आला. आणि मग लोक जी पहिली बहिर दिशेला जायची ना लोक बाहेर, आता घरात झाले ते बहिर दिशेला, त्याच दिशेला नेलं त्या ज्योतिषाला. एका माणसाने विष्ठा होती, त्या विष्ठेत एक किडा होता. तो किडा असा वर मान काढीत होता. म्हणजे दिसला का तो किडा? म्हणजे दिसला ना, तोच तुझा बाप आहे म्हणला. ते म्हणला अरे 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 कसं काय? म्हणले येड्या, लोकांची जमीन म्या वरबडून घेतली, तो न्याय माझ्या बाजूने दिला, तो बाप स्वर्गात कसा जाईन? अशाच गाणीत मारणार. लोभावरी ठेवली हे असत्य करी न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. याला म्हणायचं लोभी माणसाचा वंश पतनाला जातो. एक. दुसरा, चहाडी करणारी निंदा करणारी जी माणसं आहेत ना मला, त्यांचा वंशाचे सुद्धा जरी ते चांगल्या स्थितीला गेले असते, पण हे कुळात जन्माला आल्यामुळं ही सुद्धा चाडी करणारी माणसं इथं जातात. चाडी म्हणजे काय? काही काही माणसं चाड्या करायला लईच हुशार मारा, याचं त्याला त्याचं याला. गावात जर मीटिंग बसली, सर तसं ठरवलं की सप्ताह सगळ्या गावांनी एकत्रच करायचा, हे चाड्या खोरांना जर ते पटलं नाही ना, मीटिंग सुटली का ती 12 वाजता कारभाराचं घर गाठी द्यात मारा. आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग, आणि मग 2 सप्ते केल्याशिवाय त्यांनाही शांतता काय मिळत. ही चाडखोर माणसं. एका गावामध्ये एक चाडखोर, तिने बी चौकात बसायचं मारा. आणि चौकात बसल्यानंतर नेमका योगायोग असा की मुलीच्याही काढली आहे. गावात रेंज नसल्यामुळे त्यांनी ते घरच शोधली त्यांना. ते चाडखोर नेमकं चौकात बसलं होतं. बसल्याच्या नंतर मग त्यांनी विचारलं, म्हणजे बाबा ते तुमच्या गावातले अमुक अमुक पाटील आहेत, त्यांचं घर कुठे हो? आता यांनी घर सांगावं का नाही, पण यांनी चाडी केली मारा. तो म्हणला काय काम आहे? म्हणजे त्यांचा जो मोठा मुलगा आहे ना, त्याला माझी ही मधली मुलगी ती गाडीत बसली. महाराज आता तुम्ही सांगा, केवढ्या एखाद्याचं लग्न जमत असेल तर आपण मध्ये आडवा पाय घालू नये, मोडू नये ही गोष्ट. त्या चाडी खोराने म्हणले कोण? ते अमुक अमुक पाटील येतात त्यांच्या मोठ्या मुलाला. ते सहज काय म्हणलं, हा त्याला फिटी ती तो का तुमच्या नाही देण्यात आलं? महाराज त्या पुरीचा बाप तिथूनच माग गेला, तो पाटलाच्याच घरी गेला नाही. आता तुम्ही सांगा ही चाडी केवढ्याला पडली? महाराज म्हणतात, पूर्वजाशी नरका करणे ते काय का, निंदा करावी चहाडी मनी धरुनी आवडी. एखाद्याची स्तुती करता नाही आली करू नका, पण एखाद्याची निंदा होणार नाही याची काळजी घ्या. आपण ज्याची निंदा करतो ना त्याचा काही तोटा होत नाही, पण आपला झाल्याशिवाय राहत नाही. काय होतं, ज्याची आपण निंदा करतो ना महाराज, त्याचं पाप त्या निंदेच्या मार्फत आपल्याकडे येतं. आणि आपल्याकडे आलं का त्याला मिळतं पुण्य, आणि आपलं पुण्य काय होतं निघून. निंदा करायची नाही याच्यात नवल नाही, पण आपण 4-5 जण बसलो, एखाद्याचा विषय निघाला, ते 2-4 जण जर निंदा करायला लागले ना, मुद्दाम फोनची रिंगटोन वाजवायची, म्हणायचं मला फोन आला, मी आता पुढे चाललो घरी. ऐकायची सुद्धा नाही, कारण ती पाप आपल्याला लागतं. हे लय अवघड. तुम्हाला सांगतो, एका डोंगराच्या माथ्यावर एक साधू होते, बिचारे ब्रह्मचारी. एक गावातली माता माऊली रोज काय करायची माहितीये का? ताकाचं गाडवं आणि 2 भाकरी सकाळी सकाळी ते तयार करायची, रोज त्या साधूला नेऊन द्यायची. तिचं त्या साधूला ती जेवायला घालायची. दोघांचं त्या ठिकाणी जीवन अगदी स्वच्छ. योगायोगा असा एक दिवशी ती झाली ताकाचं मडकं घेऊन. एका घारीनं मेलेला साप धरला तोंडातून, ती फिरत होती, आणि त्या सापाच्या तोंडातलं विष पडलं त्या मडक्यात. तर मडक्यात पडलं हे बाईला माहिती नाही, साधूला माहिती नाही. घारीचाही दोष नाही, सापाचाही दोष नाही. साधूनं ते पेल्याच्या नंतर आतल बाबा साधूचा मृत्यू झाला की मग गावातले लोक तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर लोक लय विचित्र मारा. लोक म्हणले साधू मेला कशाने? म्हणजे हीच बाई रोज इथे येते, हिनीच त्याच्या नोटा पाहिल्या असतील आणि याला काहीतरी घातला. आता तुम्ही सांगा दोष कोणाचा आहे? कोणाचा? आता तुम्ही सांगा, हे साधू जेव्हा वर गेला ना तेव्हा यमाला प्रश्न. जे गावातल्या लोकांनी त्या बाईला बोलायला सुरुवात केली महाराज, काही म्हणली हिचं तोंड बघू नका, काही म्हणली बाई बेकारी, जी तिची निंदा चालू केली. 8-10 दिवस त्या बाईला फाशी घ्यायची वेळ झाली. म्हणजे मी सेवा करून माझ्या पदरात पडलं काय लोकांची निंदा. आणि मग हे प्रकरण वर देवाकडे गेल्यानंतर यमाला वाटलं, म्हणजे हा माणूस मेलाय, साधू मेलाय, पण हे साधू मेल्याचं पाप द्यायचं कोणा? बाईला द्यावा तर ती चांगल्या भावनेनं चालली होती, तिला देता येत नाही. गाडीला द्यावा तर तिचं बक्षे ती आकाशात नाही फिरल तर कुठं घरावर फिरल का? साप तर मेलेला आहे, त्याला पाप देता येत नाही, मग द्यायचं कोणाला? हे प्रकरण वैकुंठात भगवान विष्णूकडे गेलं.
विष्णूकडे गेल्या भगवान परमात्म्याला यमाने सांगितलं म्हणजे साधू महाराज मेलेत, 8 दिवस झाले, मला हे कोडच सुटाना, याचं पाप द्यायचं कोणाला? भगवान म्हणजे सोपं आहे. म्हणले काय? म्हणले नाही, बाईला पाप देऊ नका, सापाला नका, गाडीला नका, त्या महाराजाला देऊ नका. मग त्या बाईची ज्यांनी ज्यांनी 8 दिवस धुनी धुतले त्यांच्या बँक खात्यात एवढं काय जमा करा. त्याच्यामुळं नाही कोणाची स्तुती करता आली, करू नका. कोणाची निंदा केली आपणही नरकात आणि वंशही नरकात. विठ्ठल लोभी मनुष्याचा वंश पतनाला जातो, चहाडी निंदा करणाऱ्यांचा वंश पतनाला जातो. तिसरी गोष्ट, जो दुर्जन आहे दुर्जन त्याचा वंश सुद्धा पतनाला जातो. महाराज म्हणतात, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, आहा कटा त्याचे करीती पितर, महाराज म्हणतात, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. एखाद्या कुळात जर दुर्जन म्हणजे चांगलं न वागणारा पोरगा जन्माला झाला, तुम्हाला सांगतो सध्या 50% आई बाप पोरांना जन्माला घालून टेन्शन मध्ये येत. हा, हे मी तुम्हाला आहे ना असं काहीतरी कुडालं तरी सांगत नाही, अनुभवाचे बोल सांग. एखाद्या गावात आपण जेव्हा बसावा ना, ती म्हातारी माणसं ढाढा रडतात. हल्ले महाराजांसाठी रक्ताचं पाणी हाडाचे काढ रात्रीचा दिवस केला, तो पोऱ्या 6-6 महिने येत नाही आला, तो लोकांच्या इथं राहतो, तिथूनच यात्रेला निघून जातो. आम्हाला आई म्हणत नाही आणि बाप म्हणत. तुम्हाला सांगू महिला मंडळ, तुम्हाला सांगू, जिला मुलगा आहे तिच्या डोळ्यात पाणी आहे, जिला मुलगा नाही तिच्या डोळ्यात पाणी आहे. तुम्ही म्हणाल कसं का? जिला मुलगा आहे तो सांभाळीत नाही याच्या टेन्शनमुळे पाणी आहे, आणि जिला नाही ती म्हणती वंशाला दिवा नाही, पण पाणी दोघींच्या डोळ्यामध्ये आहेच आहे ना. महाराज कबीर महाराज म्हणतात, जननी जनी तो भक्त जनी, दाता या शूर नाही तो माता वांज भली. कबीर महाराजांचं म्हणणं आहे, हे मुलगा झाला तर तो एकतर भक्त, जननी जनी तो भक्त जनी, एकतर भक्त, एकतर तो दाता, एकतर तो शूर जन्माला यावा, आणि ह्या तिन्हीपैकी एकही नाही आलं तर माता वांज असलेली केव्हाही चांगली. हा, चांगली मुलं सुपुत्र जन्माला आला पाहिजे, ज्ञानोबारायांसारखा महात्मा जन्माला आला पाहिजे, हो, तुकोबारायांसारखा, स्वामी विवेकानंदांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. पण जर का दुर्जन जन्माला आला, अरे ज्या बापाने आयुष्यभर आपली टोपीन आपली मान गावात खाली होऊन दिली नाही, तो बाप म्हातारपणात धोतर हातात घेऊन जर चौकात चालला आणि त्याचा पोऱ्या जर रस्त्याने दारू पिऊन पडला असेल, तर तो चौकातून येईन का गल्ली बदलून येईन? मला खरं सांगा, तो गल्ली बदलून येईन. हा, जो बाप न्याय निवाडा करताना जर बैठकीत बसला तर एक गाव 2 तुकडे करीत होता, पण त्याचा पोऱ्या जर त्याला चौकात दारू पिताना दिसला तर तो कोणाचा न्याय करील का? काय का? काही माणसं फक्त सरनाव जळाली नाहीत, पण आतून जळाली अंतून मारा, फक्त तिथंच जळायची बाकी राहिले नाही, तर आज त्यांना काय राहिलेलं. इतकी दुःखी माणसं मी पाहिलेत महाराज. का? फक्त पोरं चांगली जन्माला आली नाही याचं काय दुःख आहे. पण प्रत्येक वेळेला सांगतोय, मुलाला नोकरीला लावणं धन्यता नाही,
मुलाला मोठा पदावर बसवणं धन्यता नाही, मुलगा परदेशात जाणं धन्यता नाही, तर आपला मुलगा संस्काराने सक्षम होणं ही सध्या आईबापाची धन्यता आहे. त्याला जन्माला घातला ना, तो तुम्ही शेवटच्या अवस्थेला असेपर्यंत तो किती जागीरदार झाला तरी त्यांनी फक्त आईला आई बापाला बाप म्हणलं पाहिजे, तर तुम्हाला वाटेल कौतुक वाटे झाले या. तुम्ही त्याच्यासाठी 4 वाजता उठून दारा काढले, तुम्ही डोक्यावर जाऊन तिथं दूध घातले, तुम्ही शेतामध्ये राबले आणि तो म्हातारपणा तुमच्या अंत्ययात्रेला हजर नाही, शेजाऱ्यानं जर तुम्हाला उचलून न्यायला लागला तर तुम्ही हे केलंच काय साठी? हा मोठा प्रश्न. वंशी दुराचार पुत्र झाला. 100 पोरं होती, 100 पोरं. कोणाला? धृतराष्ट्राला आणि गांधारीला. एकाने सुख दिलं नाही शोकांतीला, एकाने सुख नाही दिलं. आणि 100 पोरं डोळ्यासमोर गेली. का? वर्तणुका चांगल्या नव्हत्या. स्वतःच्या मोठ्या भावाची बायको भर सभेत तिला ओढत आणणं, तिचं वस्त्रहरण करणं हे चांगल्या मुलांची लक्षण आहे का वाईट मुलांची लक्षण आहे? खरं सांग, वाईट मुलांची लक्षण. वंशी दुराचार पुत्र झाला आणि त्याच्यामुळं त्यांचं जे कुळ आहे, त्यांचा जो वंश आहे तो पतनाला जातो. पहिली मी 2 गोष्टी मांडल्या होत्या. एक वर्ग असा आहे जो वंश उद्धाराला नेतो आणि एक वर्ग असा आहे वंश पतनाला नेतो. आता आपण पतनाची बाजू पाहिली, आता आपण उद्धाराची बाजू बघू. विठ्ठल जसं वंशाला पतनाला नेणारी जशी मृत्यू लोकात 3 माणसं आहेत, तशी उद्धाराला नेणारी सुद्धा 3 माणसं आहेत. आता तुम्ही कंच्या कप्प्यात बसताय, प्रत्येकाने चालून बघा. एक वर्ग असा आहे जो उत्तम प्रकारचा ग्रहस्थाश्रम करतो, शास्त्रानुसार वागतो, आपल्या वडिलांचं त्याच्याकडून महत्व वाढलं जातं, त्याचा वंश उद्धाराला जातो. साधू संतांची जो सेवा करतो त्याचा वंश उद्धाराला जातो आणि पांडुरंगाचं नामचिंतन करतो त्याचाही वंश उद्धाराला जातो. विठ्ठल उत्तम प्रकारे जो ग्रहस्थाश्रम करतो, महाराज म्हणले त्याचा वंश सुद्धा उद्धाराला जातो. महाराज म्हणतात जोडनिया धन उत्तम व्यवहार, जोडनिया धन उत्तम व्यवहार, जोडनिया धन उत्तम व्यवहार, जोडनिया धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेश करी, उदास विचारे वेश करी, हे उदास विचारे वेश करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. उदास विचारे वेश करी, उदास विचारे वेश करी, उदास विचारे वेश करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. सध्या मी मगाशीच बोलून गेलो, काहींची गडबड पैसा कमावण्यासाठी, काहींकडे पैसा येतोय महाराज भरपूर, पण तो टिकत नाही. का टिकत नाही माहितीये का? ते येणं चांगल्या मार्गाचं नाहीये. महाराज प्रामाणिकपणे बोलतो बरं. येणं तुम्हाला सांगतो, श्रीमंत आहे ना 2 दिवस माणसाने उशिरा व्हावं, फक्त आपल्या श्रीमंतीला प्रामाणिकपणाचा सुगंध असावा तर ती श्रीमंती टिकते. महाराज पैसा जसा येईल ना, तर जसं ज्या मार्गाने येईल त्याच मार्गाने जातात. चाकणच्या बाजारामध्ये एक आपला शेतकरी होता, तिकडे घोडा होता आणि मग त्याला परिस्थिती बेताची झाली, तो म्हणला घोडा विकून टाका. घोडा मात्र पांढरा शुभ्र, अगदी भारी घोडा. तरी तो नेला बाजारात तिथं 2 चोर आले आणि आतुर मला 2 चोर आले, तर ते चोर त्या घोड्यावाल्यापाशी गेले. म्हणजे घोडा कसा दिला? म्हणले लाखभराच्या खाली घोडा सोडायचा नाही, भले मग मला माघारी न्यायला लागला तरी चालेल. बस काय आता अर्धाच तास राहिला, आता बसायचे पण फक्त वजनी कवळ घ्यायचा.
घोडा परत माघारी न्यायची वेळ आली तरी चालेल. मला सांगायचं व्यवहार उत्तम असला पाहिजे, नाही तर जसं आलं तसं होतं ते. व्यवहार त्या 2 चोरांनी त्याला गाठलं. शेतकरी विचार भोळं बाबडं होतं. आणि भोळं बाब आजी बसा नाही तर खाली, तिकडं कुठं जायचं, तिकडे जागाच नाही काय राहिली. विठ्ठल विठ्ठल आणि मग ते 2 चोर होते, त्यांना तो घोडा चोरूनच न्यायचा होता. मला चोरून न्यायचा असल्यामुळे ते म्हणले आम्ही घोड्याला तू म्हणतो 1 लाख ना, आम्ही 1.25 लाख देणार. फक्त एक काम कर, घोड्याची चाल कशी आहे, आम्ही 2 जण घोड्यावर बसणार आणि घोडा फिरून आणणार आणि मगच तुला पैसे देणार. आता याच्या काही ते गेम देणार नाही आधी मला. आणि ध्यानात न आल्यामुळे ते 2 जण बसले. घोडा फिरून नाही आणला, तसाच जुन्नरला नेला. आणि हे आहे झाडाखाली वाट बघते, घोडा कसा आहे ना, मग ते अख्खं फिरून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं घोडा यांनी तो जुन्नरला नेला. त्याला वाटलं चौकशीला कोणी, यांनी शेतकऱ्याचं रूप घेतलं आणि तिथं बसले जुन्नरला. घोडा घोडा घोडा. लोक म्हणले किती रुपयाला? ते म्हणले मूर्ती आपल्याला काय 50 भेटलं तरी का, पाक भांडवल गुंतलेलं नाही, 50 मिळालं. ते म्हणले 50 ला. तिथे 2 चोर होते मला. ते आम्ही म्हणजे पैसे तुला द्या ना. पण ती लोक सगळी होती तिथं बाजूला. घोडा 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 सगळ्यांनी विचारायचं घोडा कसा घोडा कसा घोडा कसा. तिथे 2 चोर घोड्यावर बसले. जे घोडा घेऊन गेले तो तिकडे नेला कुठं नाशिकला, आपल्याला नाही तपास करायचा. आणि ते गेले 2 जण घोडा घेऊन गेले. हे 2 चोर असे बघितले एकमेकाच्या तोंडाकडे बघत. तर ती बाकीची माणसं होती, म्हणली का गेला का तुमचा घोडा? ते म्हणले गेला. म्हणले कसा गेला? कसा गेला म्हणजे? हे म्हणला जसा आला तसाच गेला. त्याला म्हणायचं जोडून आलं उत्तम व्यवहार. व्यवहार उत्तम असला तर ते पैसा टिकतो, नाही तर पैसा टिकत नाही. असं उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच करी. असा जो माणूस आहे ना, तो सुद्धा वंशाचं उद्धार करतो. वाढवी महत्व वडिलांचे, त्यांच्याकडून वंशाचं महत्व वाढवलं जातं. विठ्ठल हा झाला पहिला वर्ग, जो उत्तम प्रकारे गृहस्थाश्रम करतो, गृहस्थाश्रमाच्या सगळ्या गोष्टी पाळतो, तर त्याचा वंशाचा उद्धार होतो. दुसरी गोष्ट, जो संतांची सेवा करतो. महाराज म्हणतात संताची पायी लीन व्हावे, संताची पायी लीन व्हावे, पायी लीन व्हावे, संताची पायी लीन व्हावे. चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई. संताची पायी लीन व्हावे, संताची पायी लीन व्हावे. चंचल चित्ताची ठेवणी ठाई, संताची पायी लीन व्हावे. त्याच्या सुद्धा वंशाचा उद्धार होतो. कारण याच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आईसा निश्चयाचा मेरू झाला. आज संतांच्या सेवा करतो ना महाराज, एखाद्या वारकऱ्याची सेवा करतो, एखाद्या माळकऱ्याची सेवा करतो ना महाराज. हे खरं सांगू काय, सप्त्याला जरी एखादा वारकरी आला जो नियमाचं भजन करतो, काकडा करतो, बिचारा गाव सोडून 8 दिवस तुमच्या दोंद्यात राहिला आला, तर तुम्ही मंदिराकडे गेलं पाहिजे. काकडा झालं त्याला म्हणलं पाहिजे, महाराज आमच्या घरी आंघोळीला येता का? हा, काही काही माणसं एखादा वारकरी म्हणला ना, बाई मला थोडंसं पाणी देते का आंघोळीला? आमच्या घरात नाही, पुढच्या घरात जा, पुढच्या घरात. आणि एखादा नोटा घेऊन आल्यावर तुम्ही खरंच पुढच्या घरी लावू शकता? खरंच सांगा मला. तुम्हाला सांगतो अबुल महाराज, एक वारकरी 2 आमच्या गावात एक माणूस आहे, ते पहिल्या जातीतलं मूर्त आहे महाराज. आणि मग योगायोग असा की 2 वारकरी ना आळंदीतून आले, त्यांना त्याचं भीमाशंकर. त्या दिवशी होती द्वादश आणि तो हॉटेलचा मालक. ते वारकरी काय म्हणले, आम्हाला भूक लागली आणि आम्हाला नित्यनियमाची पूजा करून भजन करायचे, थोडंसं नियमासन ते भजन झाले, आम्हाला द्वादशी सोडायला तुम्ही 2 भाकरी टाका, भले बेसन असलं तरी चालेल. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असतं महाराज?
आपल्या खेड्यातल्या बाईनं पटकन घरात गेली असते, चूल पेटवली असते, 2 काय 4 भाकरी केल्या असत्या, मस्त बेसन केलं असतं, शेंगदाण्याची चटणी पाट्या वाटली असतील, वारकरी जेव्हा ते असो ब्रह्मदेवाच्या गैरहजेरी जन्माला आलेले महाराज. तुम्हाला काय सांगू संतोष महाराज, तो म्हणला हॉटेल घरी. ते म्हणला ना आमच्या इथं नाही म्हणलं जेव्हा. ते म्हणले कुठे मिळेल? म्हणजे आमच्या गावात ते कीर्तनकार आहे त्याच्या इकडे जा म्हणला तो, नाही का. आणि त्यांनी त्या दोघांना माझ्या घरी आणून सोडलं, पण जेवाय घातलं. संताची पायले न व्हावे, साधू दरवाज्यात आला आणि तो जर उपाशी गेला ना तुमचं सुकृत घेऊन जातो, ध्यानात धरा. मला संत सेवा कशी करावी कबीर महाराज. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय आधी संत मंडळी काशीला गेली. काशीला कबीर महाराज राहतो. कबीर महाराजांच्या घरी गेल्यानंतर मग त्यांचा मोठा आदर सत्कार झाला, पण संध्याकाळच्या वेळेला आहे. त्या दिवशी एकादश, दुसऱ्या दिवशी त्यांना द्वादशी जेवण करायचं. घरी पाण्यात घालायला तांदूळ नाही, मला तांदळाचा दाना नाही. वारकरी आले 100, काय करायचं? दोघा बापलेकांनी, कबीर महाराजांच्या मुलाचं नाव कमाल, दोघांनी ठरवलं म्हणजे वाणीच्या इथं चोरी करायला जायचं. मग 2 जण रात्री 12ला चोरी करायला गेले. वाण्याचं दुकान मागच्या बाजूने फोडलं, त्याला खिंडार पाडलं. त्यातून कमाल आतमध्ये गेला. चोरी कशी असावी प्रामाणिकपणे सांगतोय, चोरीचा प्रामाणिकपणा बघा. आता तुम्ही सांगा, आपण वाण्याच्या दुकानाला खिंडार पाडलं, तुम्ही पहिलं डाळण गुळ घ्यासान का गल्ल्यावर डालला आणसान? खरं सांगा, तुम्हाला मर्यादेची शपथ आहे, खरं सांगा. आपण चोरी करायला गेलो, आपण डाळण गुळ घेऊ, आपण पहिला पडणार वाण्याचा कल्ला. त्यांनी नोटा जोडून ठेवल्या का तशाच ठेवल्या तसा जोडून घेतल्या जोडून. आईनं यादी करून दिली 100 माणसाला जेवायला किती लागतं तेवढंच माप. कमाल आतमध्ये गेला, जेवढा गुळ आईनं सांगितलं तेवढाच मोजून घेतला, जेवढी डाळ सांगितली तेवढीच घेतली, जेवढं तांदूळ तेवढंच, तेवढी लापशी तेवढी, जेवढा रवा तेवढा, जेवढं तेल तेवढं, जेवढं मसाले तेवढेच घेतले. ते सगळं बाहेर बापाकडे दिलं, कारण कबीर महाराज बाहेर उभे होते ना हातमध्ये. आणि मग कबीर महाराज बाळा झाला असं त्याचं. ते म्हणले बाबा चोरी करून झाले, पण आपण खिंडार पाडले, आपण दोघं निघून गेलो, भलत्याने जर त्याचा फायदा घेतला तर पाप आपल्याला लागेल. म्हणले मग बाळा काय करायचं? म्हणजे वाणी दादा घोरतोय ना, मी एकदा त्याला अंधारात उठून येतो, आम्ही चोरी करून चाललोय, तुझं दुकान सांभाळ म्हणून. प्रामाणिक चोर. आणि मग ते गेले, म्हणले वाणी दादा. वाणी खडबडून उठला, पहिले त्यांनी घड्याळ पाहिलं तर 1 वाजले. आणि 1 वाजले मला कोणी आवाज दिला. मग ते म्हणले आम्ही चोरी करून चाललोय, तुमचं दुकान सांभाळा. ते पळत सुटले, कमाल पळत सुटला. आणि पळत सुटल्याच्या नंतर महाराज ते वाणी त्याच्या मागं पळ. वाणी बी असा बरं भक्कम होता, जुन्या काळात दूध तूप खालीला गडी. आणि मग नेमकं त्या खिंडारातून कमाल बाहेर जायला, एवढं शरीर गेलं बाहेर आणि एवढं राहिलं आतमध्ये. वाण्याने पाय धरले, वाण्याने पाय धरले की त्याला बाहेरही जाता येईना, आता येता येईना. दोघांची धरपकड बऱ्याच टाइम झाली. हे पोट आखं घासून गेलं, त्या दगड काय माती असेल त्याला घासून गेल्याच्या नंतर कमालाने शेवटी बापाला सांगितलं, म्हणले बाबा एक काम कराल का? म्हणले काय रे बाळा? म्हणले विसरून जा तुम्हाला मुलगा होता म्हणून. ते म्हणले बाळा मला अर्थ नाही कळाला त्याचा. म्हणले बाबा तुमच्या हातात तलवार आहे ना, माझी मान कापून टाका. ते म्हणले का? म्हणजे साधू उपाशी राहता कामा नये, माझा जीव गेला तरी केवढी भक्ती आहे मान. बापानी मानचा पुढचा विचार न करता मेनातून तलवार काढली, पोराची मान कापली. मान कापली, ज्या डाळण गुळ ज्याच्यात भरला त्याच्यात पिशवीत मुंडकं भरलं आणि घरी नेलं. आणि मग ते वाणीने ओढलं माग, पण माणूस ओळखी कसा? चेहराच नाही, तुम्ही कसं काय ओळख ना? त्यांनी ते थेट राजाकडे आणि इकडं कबीर महाराज गेले घरी. कबीराची बायको म्हणजे कमालाची आई म्हणजे अहो माझा कमाल कुठे? ते म्हणजे ते बघ तिथं. तिला सगळी घटना सांगितली, पण म्हणजे संत जेवल्याशिवाय आरडाओरडा करायचा नाही. ती सुद्धा पतिव्रता होती, तिनं ते मुंडकं टोपात झाकून ठेवलं आणि वारकऱ्यांना स्वयंपाक केला. तुम्ही खरंच वारकऱ्यांना स्वयंपाक काय सांगा? खरं सांगा. तुम्ही एखादा त्यातला दिंडीचा विणेकरी चुलीत घालाय माझा मुलगा मेला यांचं काय मड्यावर स्वयंपाक घालायचा, तुम्ही असं म्हणून मोकळे वचन मला जो म्हणायचं. ती सुद्धा कबीराचीच बायको होती. तिनं स्वतःच 10 वर्षाचं 5-10 वर्षाचं 15 वर्षाचं बाळ त्याचं मुंडकं टोपाखाली झाकून ठेवलं. हे स्वयंपाक लापशी म्हणणं का बा काय रवा भात भाजी आमटी केली. सकाळी ज्ञानोबारायांना जेवायला नामदेवरायांच्या पंक्ती बसल्या, वदनी कवळ झालं, पण बाईच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. अतुल बाबा बरं का, पाणी काही थांबत नव्हतं. मग योगायोगा असं त्यांचं सगळं झालं. मग बोळवण चालू झालं. इकडं राजाने काय केलं, म्हणजे ती कोणी का चोरी करणार, त्यांनी मुंडकं कापलंय ना, त्याला सोडावं द्या. ताकद एवढी होती की सुळावं दिलं, पण ते सुळात जाईना मला, वरच टांगलं. ते का? साधूच्या सेवेचा परिणाम येतो, वरच राहिलं ते. ज्ञानोबाराय, नामदेवराय आधी सगळी मंडळी निघाल्याच्या नंतर महाराज
कमालाने सुद्धा कमाल केली. ज्याला मान नाही ना त्या नुसत्या धडाने ज्ञानोबारायांना नमस्कार घातला. आणि जसा ज्ञानोबारायांना नमस्कार घातला, ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटलं, वा मान नाही नमस्कार घालतोय. ज्ञानोबारायांनी कबीर महाराजांना विचारलं, महाराज कोण महात्मा आहे? म्हणले, हा कबीराच्या डोळ्यात टपटापा पाणी आलं. का? बापाचा हुंकार रात्रीपासून साठवून धरला होता आणि मग तो हुंकार असा बाहेर आला. ते म्हणजे तो बिकार अडताय. म्हणजे मला एक गोष्ट सांगा ज्ञानोबाराय म्हणले, काल आम्ही आल्यापासून आमच्यामध्ये लुडबुड करणारा कमाल रात्रीपासून दिसला नाही. कुठे आहे? ते म्हणजे तोच कमाल आहे. म्हणजे कसं काय? मग ती घटना सगळी सांगितली. ज्ञानोबाराय म्हणले, बरं काळजी करू नका. कुठे आहे त्याची मान? आणा म्हणजे इकडं. आई धावत गेली, झाकून ठेवलेली मान घेऊन आली. मग लोकांना सांगितलं, उतरा त्याला खाली. ज्ञानोबाराय होते महाराज ते. ज्ञानोबारायांनी कमालाचं ते दड झोपवलं, त्याला ती मान लावली, संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि कमालाला पुन्हा जीवदान दिलं. ही संतांच्या सेवेची ताकद. संताची पायी तुका म्हणे धन्य वंश त्याना, वंश उदरिला कबीराचा, वंश उदरिला कबीराचा, वंश उदरिला कबीराचा, वंश उदरिला कबीराचा. हे जसं सावता महाराजांचं प्रमाण आहे ना, तसंच सेम प्रमाणे हे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळी येतात. तसंच हे प्रमाणे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला कबीराचा. कबीराच्या मला काय सांगायचंय, उत्तम प्रकारचा ग्रस्ताश्रम करतो त्याचाही वंशाचा उद्धार होतो, संतांची सेवा करतो त्यांच्या वंशाचा उद्धार होतो, आणि हरीचं भजन जो करतो त्याच्याही वंशाचा काय होतो? उद्धार होतो. त्याचाही वंशाचा उद्धार होतो. कोणी हरीचं भजन केलं? प्रल्हादाचा दृष्टांत सांगून पुढे जातो. प्रल्हादाने एवढी भक्ती केली, एवढी भक्ती सगळं सांगत बसत नाही. मला थोडंसं सावता महाराजांच्या चरित्राकडे जायचं. एवढी अतुल महाराज भक्ती केली प्रल्हादानं, पण बापाला राग यायचा, हा काय माझ्या वैर्याचं नाव घेतोय? नारायण 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 नारायण. काय करावं? ऐका, नामस्मरण करणारा सुद्धा उद्धार करतो. मग योगायोग असा की एक दिवशी बापाने बरीच प्रयोग केले. एक दिवशी म्हणलं, तू नारायण कुठे रे? म्हणजे मा नारायण कुठं नाही ते विचारा. सर्वा घटी राम ध्यानी सूर्यप्रकाश विठ्ठल जळीस्थळी भरला, दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. सर्व ठिकाणी जळीस्थळी काष्टी पाशाने माझा भगवान परमात्मा ओतप्रेत भरलेला आहे. आणि मग असं सांगितल्याच्या नंतर मग दुर्जने लाथ मारली खांबावरी. त्यांनी ती खांबावर लाथ मारली. त्याच्यातून हिरण्य कश्यपूला मारण्यासाठी कोणाचा अवतार झाला? नरसिंह भगवान परमात्माने. नरसिंह भगवान परमात्माने आता सगळं सांगत, नरसिंह भगवान परमात्म्याने त्याला धरलं आणि मग ते आत नाही बाहेर नाही, मग ते उंबऱ्यावर धरलं. रात्र नको दिवस नको सूर्य मावळाय चालला होता. वर नको खाली नको मधोमधच धरला. शस्त्रांनी नको आसरांनी नको. मग अर्धा माणूस झाला ना अर्धा शिव झाला. हे सगळ्या गोष्टी जमल्या. त्याचं पोट फाडलं. कोणाचं? हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. आता तुम्ही सांगा, पोट फाडल्यावरती जीव गेला. आणि जीव गेल्याच्या नंतर मात्र भगवान, आता ज्याचा जीव गेलाय परत त्याला मारू नये असा नियम आहे. पण जीव गेल्याच्या नंतर सुद्धा महिला बारकाई नाही का, भगवान त्याच्या पोटाची बाजू असं करायचे, त्याचं एक एक आतड असं बाहेर काढायचे ना आत बघायचे. शेवटी बाप होता. प्रल्हादाला वाईट वाटलं, म्हणजे माझ्या बापाला मारलंय तरी हा त्याची आतडी का बाहेर काढतो? प्रल्हाद गेले म्हणजे भगवान मेल्याच्या नंतर वैर संपतं आणि आता माझा बाप मेलाय म्हणजे कसं का असणार, शेवटी माझे वडील येते. तुम्ही त्याच्या पोटातली आतडी बाहेर काढताना आतमध्ये काय पाहता? भगवान परमात्म्याने दिलेलं उत्तर फक्त घरी येऊन जा. भगवान म्हणले, प्रल्हादा तुझ्यासारखा अजून एखादं रत्न याच्या पोटात कुठं दडलंय का काय तेवढं पाहतोय. वाढवी महत्व वडिलांचे. बाप सात बेकार होता, पण पोरांनी बापाला मारायला देवाला जन्म घ्यायला लावला. याला म्हणायचं नामस्मरण करणाऱ्याच्या वंशाचा सुद्धा काय होतो? कृष्ण कोपोनी ज्याशी मारी तो पावे जे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करे तो कैशा परी न पवे. मग कोण कोण उद्धार करतं वंशाचा? चांगला ग्रस्ताश्रम करणारा वंशाचा उद्धार करतो. साधूची सेवा करतो तो वंशाचा उद्धार करतो. नामस्मरण करतो तो वंशाचा उद्धार करतो. या तिन्ही गोष्टी सावता महाराजांच्या जीवनात बसतात. उत्तम ग्रस्ताश्रम केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आहे, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणजे केला मळा आणि विठ्ठल बाई गोविला गळा.
नाही, सावता महाराजांनी उत्तम ग्रस्त आश्रम केला, उत्तम शेती केली, उत्तम ग्रस्त आश्रम केला, उत्तम साधूची सेवा केली आणि नामस्मरण केलं. ह्या तिन्ही गोष्टी ज्या वंशाच्या उद्धाराला कारण आहेत, ह्या तिन्ही गोष्टी सावता महाराजांच्या जीवनात बसत असल्यामुळं त्यांनी त्यांचा वंश धन्य केला. हेच सांगतात नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या. माळियाच्या वंशी सावता जन्मला. 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 पावन तो केला वंश त्याचा. पावन तो केला वंश त्याचा. पावन तो केला वंश त्याचा. त्या संगे गुरुकुला गेले. त्याले गुरुकुला गेले. पावन तो केला वंश त्याचा. पावन तो केला वंश त्याचा. सगळी सगळी वंशाच्या उद्धाराची कारण सावता महाराजांच्या जीवनात बसत असल्यामुळं महाराज म्हणतात माळियाच्या वंशी सावता जन्मला. पावन तो केला वंश त्यांचा. सावता महाराज ह्या जातीमध्ये जन्माला आले, माळियाच्या वंशात जन्माला आले आणि त्यांचा वंश पावन केला. तसं ही जी माळी समाजाची परंपरा आहे ना महाराज, ही काय आत्ताची नाही. तुम्हाला सांगू का, रामायणामध्ये याचं एक सूत्र सापडतंय आणि पुन्हा कृष्णाच्या अवतारात माळी समाजाचं सूत्र आहे. कसं सांगतो तुम्हाला. हनुमंतराय ज्या वेळेला अशोक वाटिकेमध्ये गेले होते, विध्वंस करताना त्या अशोक वाटीचं संगोपन करण्यासाठी तुझं एक माळी होती, त्यांचं नाव होतं जांबू माळी. काय नाव होतं? जांबू माळी. तुम्ही जरा ध्यान ठेवा, म्हणजे तुमची परंपरा कोडून आहे, तुमच्या लक्षात राहील, सगळ्यांच्या नाही. तिथं जांबू माळी म्हणजे माळी समाज रामायणात राम अवतारात त्या सुद्धा त्रेतायुगात सुद्धा होत. ज्या वेळेला भगवान गोकुळ सोडलं आणि मथुरेत गेले, त्यावेळेला भगवान परमात्म्याची सेवा करण्यासाठी त्याला रोज म्हणजे कंसाचा वध झाल्यानंतर फुलं आणून देण्यासाठी सुद्धा तिथे एक माळी समाजातली माणसं होती. म्हणजे हा पूर्वंपार चालत आलेला समाज आहे. आणि महाराज म्हणले त्यांचा सगळ्यांचा त्या वंशाचा उद्धार करण्यासाठी सावता महाराज जन्माला आले आणि काय केलं? वंश उद्धारीला माळिया, वंश उद्धारीला
पावन तो केला वंश त्यांचा. महाराजांना विचारलं, महाराज त्यांचा वंश पावन केला आम्हाला कळालं, पण देवाला त्यांनी कसा ऋणी केला, भगवान परमात्मा त्यांनी कसा कामाला आणला, त्याचं उत्तर दिले अभंगाच्या दुसऱ्या. धावणे त्यांच्या मागे काम करी. आता सगळा अभंग होईल याची काही गॅरंटी नाही बरं का. आता फक्त मला चरित्र सांगायचं, त्याच्यामुळे थोडंसं तिकडं जायचं, मला चरित्राकडे जातो. तया संगी हरी खुरपुला अंगे धावणे त्यांच्या मागे काम करी. आता चरित्रात हा विषय येणारच आहे. भगवान परमात्मा काय करत होता, सावता महाराजांना खुरपू लागत होता महाराज. तुम्हाला सांगतो, आपण जे कर्म करतो ते कर्म जर शुद्ध भावनेनं केलं तर ते कर्म सुद्धा कधी कधी भक्ती होतं महाराज, भक्ती. तुम्हाला सांगतो, मांस विकणं हे परमार्थात चांगलं आहे का वाईट आहे? वाईट. मांसाचं नाव सुद्धा कीर्तनात घेऊन इतकं वाईट आहे. पण महाराज म्हणले, सजन कसया विकुला माळ्या सावत्या
आला का इथं योगायोग नाही. आता तुम्ही सांगा सजन कसं आहे. माणसाचं नाव कीर्तनात घेऊ नये, ते आपण वर्ज्य मानतो, त्याचा आपण वास सहन करत नाही, ते पाहत नाही. ती एखादी गल्ली असेल तर आपण दुसऱ्या गल्लीनं माळकरी माणूस निघून जातो. आणि तोच भगवान परमात्मा सजन कसा याला मांस विकू लागतो का? एखादं कर्म करताना त्यातल्या भावना शुद्ध आणि त्या कर्माच्या फळाशी जर तुमचा संबंध ठेवला नाही तर ते कर्म सुद्धा तुमची भक्ती होऊ शकतं. भक्ती होऊ शकतं, ते सुद्धा भक्ती होऊ शकतं. तसं कर्म शेती करत असताना सावता महाराजांनी त्या शेतीतून मिळालेल्या उत्पन्नानं मला काहीतरी करायचं, मला ह्या बाजारपेठेत जायचं, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला माल द्यायचा आहे, हे डोक्यात भावना नव्हत्या. वंश परंपरेनं कर्म परंपरेनं जे आपल्या वाट्याला आलं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवला आणि तो प्रामाणिकपणा करत करत आपल्या वाट्याला आलेलं कर्म हीच ईश्वराची सेवा आहे, ह्या भावनेनं ते पार पाडलं. म्हणून तोच भगवान परमात्मा खुरपं घेऊन त्यांच्या शेतामध्ये खुरपू लागला. पण तुम्हाला सांगतो, खुरपायला गेलेला माणूस जर आता माझ्यासारखा असा धोतर बितर आणि टोपी घालून खुरपायला गेला, खरंच ही कपडेचं वजी राहतील का महाराज? देव खुरपायला जाताना काय तो काय कपडे बदलून जात होता का? नव्हता ना. पितांबरण ते घेऊन तसाच जात होता महाराज. पण खुरपायला गेला का मात्र पितांबर आवरून धरीत होता. महाराज म्हणले पितांबर का कोणी माग आहे. शेतात काम करायला गेलं की धोतर आपण कुठं खावतो? इथं. तसं ते पितांबर खाली चालला खुरपता आणि मध्ये मध्ये यायला लागला की भगवान परमात्मा की पितांबर कास खोनी माघारी सर्व काम करे जांगी. सावता महाराजाला म्हणायचे, मालक तुम्ही बसा, मी तुमची काय करतो सगळी कामं करू. सगळीच कामं करायचा. आता सगळे कामं सगळं आलं. बैलगाडी हाकीत असेल, खुरपीत असेल, पाणी आणीत असेल, मोठ वडीत असेल, पाणी लावित असेल, कांदा बटाटा लावित असेल, काय असेल विहीर काय सगळं मिरच्या सगळ्या लावित असो, सगळी कामं केली. मग हे नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सावता तो धन्य तयाचे महिमान. त्या सावता महाराजांची आज पुण्यतिथी. थोडा जन्म इतिहासाकडे 10-15 मिनिटात जातो. 5 मिनिटं जास्त होती तेवढं सांभाळून घ्या महाराज, तसं काय अडचण नाही. हा, खरं तर सावता महाराज माळियाच्या वंशात जन्माला आहे. सावता महाराजांचा तसं पूर्वजांचा इतिहास जर पाहू गेलो तर सावता महाराज हे मूळचे त्यांचे जे पूर्वज आहेत ते काय आरणभेंडीचे नाही. सांगली जिल्ह्यामध्ये एक मिरजगाव संस्थान आहे, माझं बोलणं आहे. आणि आपल्याला सावता महाराजांचा इतिहास माहित असला पाहिजे, आपण त्यांचे अनुयायी. सांगली जिल्ह्यामध्ये मिरजगाव संस्थान आणि तिथं औंध किंवा औच असं त्या गावाची दोन्ही नाव आहे. त्या गावामध्ये एक माळी समाज राहत होता आणि त्या माळी समाजामध्ये एक घर होतं, त्याचं नाव होतं दैवू माळी. त्या दैवू माळीला 2 पोर. बरं काही नाही, कारण आम्हाला हे आजच सांगायला लागत, परत चान्सेस नाही मला सांगायला. काही गोष्टी एकदाच रिपिटेशन पुन्हा त्याचं होत नाही. आणि बघ त्या सांगली जिल्ह्यातलं मिरजगाव जवळ औंध म्हणून गाव, तिथं माळी समाज आणि त्या माळी समाजामध्ये दैवू माळी एक घर होतं. त्या दैवू माळींना 2 मुलं झाली. एकाचं नाव डोंगरोजी, एकाचं नाव परसोजी, अशी 2 मुलं झाली. आणि मग ही डोंगरोजी आणि परसोजी हे 2 जण वाढत असतात. त्या काळात परकीयांचं आपल्यावर आक्रमण झालं. परकीयांचं आक्रमण झाल्यानंतर ते सांगलीवर जास्त आक्रमण झालं. पण त्या काळामध्ये त्यांना घरदार सोडावी लागली. आणि मग दैवू माळी, डोंगरोजी आणि परसोजी ह्या 2घांना घेऊन सोलापूर जिल्ह्यात जे आरणगाव आहे त्या आरणगावला आले. मग आरणगावला आल्याच्या आता आपल्या गावात अशी काही माणसं जी मूळची आपल्या गावातली नाही, पण त्यांच्या 2-3 पिढी आपल्या गावात गेल्या तर आपण त्यांना काय लोकांचं मानित, ते आपलीच मानतो त्यांना, ते आता आपलीच भाऊबंदी असं झाले सारखं. आणि मग ते कुटुंब आरणभेंडीला आलं. योगायोग असा की दैवू माळींची वारी पंढरीची महिन्याची वारी होती. औंध बसून पण होती ना, आरणभेंडी जवळच आल्यामुळे वारी चालू झाली. दैवू माळी थकले आणि थकल्याच्या नंतर त्यांनी जो सगळ्यात म्हणजे 2 मुलांपैकी लहान मुलगा होता परसोजी, त्याला एक दिवशी पंढरपूरला नेले आणि पांडुरंगाच्या समोर आपली वारकऱ्याची पताका परसोजींच्या खांद्यावर दिली. पांडुरंगाला सांगितले शेवटची वारी मी परत येणार नाही. योगायोग असं झालं की दैवू माळींचं निधन झालं. निधन झालं की 2 मुलं, एकाचं नाव डोंगरोजी, एकाचं नाव परसोजी. महाराज तो डोंगरोजी तीर्थयात्रेला गेला, तो परत आलाच नाही. तर तुकाराम महाराजांचे बंधू सावजी महाराज जसे निघून गेले ते परत आले नाही, त्याच्यात सापडत नाही, तसं हा डोंगरोजी निघून गेला. मग आता परसोजीवरती जबाबदारी संसाराची आली, वारीचं आली. योगायोग मग त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या बायकोचं नाव नंगिताबाई. परसोजी आणि नंगिता मी दोघांचा संसार प्रपंच आरणला चालू झाला. करता करता दोघंही वारीला जायचे. मग लग्न झालं, बरेच दिवस मूलबाळ नाही. मग कोणालाही खंत राहतेच मला. एक दिवशी भगवान परमात्म्याला सांगितलं, म्हणले देवा
एखादा वारकरी आमच्या पोटी घाल जन्माला बाबा, असं माणसाने मागावा पंढरपूर. लोक पंढरपूरला गेले फक्त पोरच मागतात माग. देव सुद्धा अशी देतो की त्यांनी तिने हाताखालून काढलं पाहिजे दिवस. आपण देवाकडे पोरगा मागा त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तुम्ही असं म्हणा ना वारकरी घाल, पण चांगला घाल, बरं कलेक्टर म्हणा ना, अडचण काय. तुम्ही पोरगा म्हणल्यामुळे देव मस्ती चिरतो माझा. ते देवा एखादा वारकरी आमच्या पोटी जन्माला घाल. ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळाहून पंढरपूरला आले ना, त्यावेळेला ते 500 गोपाळ आणि 700 गोधन घेऊन आला होता पंढरपूर. म्हणजे 700 गायी आणि 500 मित्रमंडळी. गोकुळी हुनी झाला येता. ऐका, ज्या वेळेला ही नंदिता आई भगवान परमात्म्याकडे वारकरी मागत होती ना, तेव्हा देवाच्या माग पेंद्या उभा होता. पेंद्या खर तर सावता महाराजांचे 3 अवतार आहेत, बारकाई नाही का. त्रेतायुगात सावता महाराज जनक होते. द्वापार युगा आलं कृष्णाच्या अवतारात ते पेंद्या होते. आणि तोच पेंद्या भगवान परमात्म्याला म्हणला, देवा राम अवतारात मला निर्गुण स्वरूपाचं दर्शन झालं, कृष्ण अवतारात तुझ्या संग आलो, तुझ्यात भांडणं करता करताच वेळ गेला. म्हणला तू ही पार्टी वेगळी, माही पार्टी वेगळी, याच्यात वेळ गेला, तुला हृदयात साठवायचं राहून गेलं. मग ह्या परसोजी नंदिता आईच्या घरी मी जाऊ का सावता महाराज म्हणून. ते म्हणजे तुला जायचंय का. म्हणजे हा. आणि मग ते त्रेतायुगातला जनक, द्वापार युगातला पेंद्या, कलियुगात परसोजी महाराज नंदिता आईच्या घरी सावता महाराज म्हणून जन्माला आले. विठ्ठल शालिवाहन शके 1172 शालिवाहन शक. मग त्या 1172च्या वेळेला परसोजी महाराजांची वारी, नंदिता आईचं पुण्य, 9 महिने 9 दिवसानंतर सावता महाराजांचा जन्म झाला. संत श्रेष्ठ सावता महाराज, सावता महाराजांचा जन्म झाला. मग आरण गावाला सावता महाराज वाढू लागले. वाढू लागल्याच्या नंतर योगायोग असा की लहानाचे मोठे झाले. ते काम करत होते, शेतीची निष्ठा करत होते, विरक्ती वृत्ती होती, भगवान परमात्म्याची सेवा करत होते. आणि मग योगायोग असा की आरण पासून भेंडी जवळच गाव, आपण त्याला आरण भेंडी म्हणतो, पण आरण वेगळी भेंडी वेगळी. आरण हे त्यांचं जन्मगाव, भेंडी त्यांची सासूरवाडी. कोणाची. सावता महाराज. मग त्या भेंडी गावामध्ये ना एक सदुमाळी होती, सदुमाळी कुटुंब. मग ती लहानपणापासून सावता महाराज झाला पाहतो. त्यांची जनाबाई नावाची मुलगी होती. ते म्हणले मग ही या सावता महाराजांना द्यायला काय अडचण नाही. पुरीचा बाप आहे ना, पोरगी 8वी नाही 9वी 10वीला गेल्यापासून आहे ना शोधातच असतोय महाराज. काय याच्या जावा याच्या. तुम्ही असं म्हणू नका काल पाहिलं ना आज जमलं, असं नाही. पहिला बाप शोधात असायचा, आता पोरच शोधात आहे. काळजी करायचं कारण आपला विषय नाही. पण पहिला पोरगी कधी चॉईस करीत नव्हती. बापाने सांगितलं ना, काळा तर काळा, गोरा तर गोरा, जाड तर जाड, भिकारी तर भिकारी, श्रीमंत तर श्रीमंत. ती वागूनच दाखवायची, बापाचे नावच काढून दाखवायची पोरगी महाराज. ती म्हणत नव्हती तो पेताडाला दिलं का, ती तसाच संसार करायची. आणि मग ते सदुमाळींनी लक्षच ठेवलं सावता महाराज का वा विरक्त माणूस आहे, माही जनाबाई यांना द्यायला काय अडचण. योगायोग असा की लग्न दोघांचं झालं. लग्न झाल्याच्या नंतर योगायोग असा की खरं तर सावता महाराजांना 2 मुलं, एक विठ्ठल नावाचा मुलगा होता आणि एक नागुताई. पण ती विठ्ठल लग्नाच्या आधीच वारली, त्याच्यामुळे तो काय वंश वाढला नाही. मग वाढला वंश पुरीचा. आता सध्या आरणला सावता महाराजांची जी सेवा करणारी माणसं आहेत ना, ही पुरीच्या इकडला वंश आहे, पोराच्या इकडला, कारण तो वंशच वाढला नाही मला. मग ते तिकडल्या फडातली ती लोक, नागुताईच्या वंशातली जी लोक आहेत ती आता सावता महाराजांची सेवा करतात. मग योगायोग असा की सावता महाराजांची सुद्धा ते रोजचं जीवन जगत असताना पंढरीचं येणं जाणं वाढलं. योगायोग असा की एक दिवशी सावता महाराज भजन करत होते. माझं बोलणं बार काय नाही. तुम्हाला कोणी विचारलं ना सावता महाराजांचे गुरु कोणतं ते सांग. सावता महाराज भजनात इतकं दंग झाले की पंढरीचा पांडुरंग परमात्मा मळ्यात आला. मळ्यात आला की हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले. सावता महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न विचारला तर सांगून टाका, पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा सावता महाराजांचा गुरु आहे महाराज. आपणची देव होय गुरु. त्यात भगवान परमात्म्याने हात ठेवला आणि सावता महाराजांना रामकृष्ण हरीचा मंत्र गुरुनं नाही भगवान परमात्म्याने दिलाय महाराज. हे सावता महाराजांचे गुरु, जगाचा चालक मालक तेच आहे. आणि योगायोग असा की त्या काळात तसं संप्रदायाला चांगले दिवस होते, कारण त्या काळात ज्ञानोबाराय होते, त्या काळात नामदेव महाराज होते, त्या काळात राका बंका गोरोबा काका मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव स्वपा सगळी मंडळी होती. त्याच्यामुळे असा संप्रदाय वारकरी संप्रदाय अशी